मी हेतल महेंद्र पाटील प्रभाग क्रमांक 6 मधून आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या पक्षातून उमेदवारी दाखल केलेली आहे आणि आम्ही सगळे आमचे जे उमेदवार आहेत ते आम्ही प्रचारासाठी फिरतोय आणि आमचं पॅनल इतकं स्ट्रॉंग आहे की आम्ही होम टू होम सगळीकडे फिरतोय आणि जे आमची जनता आहे, जे प्रभागातले जनता आहे, त्यांचा आम्हाला प्रतिसाद खूप छान प्रकारे मिळतोय। त्यांच्या ज्या बेसिक मूलभूत ज्या सुविधा असतात त्या आम्ही पूर्ण करू नक्कीच। आणि शाहू नगर म्हटलं, टागोर नगर म्हटलं कधीच पूर्ण झालेल्या नाहीत, त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आम्ही आव्हान देतो की आम्ही तुमच्या सर्व समस्या सोडून देऊ। धन्यवाद। किंवा महिलांसाठी आपल्या डोक्यात काय कल्पना आहेत, काय तरुणांसाठी आणि महिलांसाठी म्हणायला गेलं तर जळगावमध्ये आज रोजगार उपलब्ध नाहीये। जे बचत गट असतात त्यांच्यामधून आम्ही महिलांना विविध प्रकारचे ज्या योजना असतात त्या आणून देऊ। तसेच बारीक सारीक त्यांचे रोजगार असतात, पापड उद्योग किंवा काही छोटे मोठे उद्योग आहेत ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू, त्यांना त्याच्याबद्दल विविध प्रकारचे सर्वे सुद्धा त्यांना उपलब्ध करून देऊ। खरं तर आपल्या विरोधात जे उभे आहेत त्यांना काय आव्हान राहील आपल्याला? आमच्या विरोधात जे उभे आहेत ते म्हणायला गेलं तर ते आता मागे पंचवार्षिक मध्ये होऊन गेले आणि ते पंचवार्षिक मध्ये आम्ही वार्डातलेच असल्यामुळे आम्ही त्यांचं बघितलं की काय प्रकारचे काम होते। तर आमचं आता असंच म्हणणं आहे की आता संधी आम्हाला द्यावी वार्डातले असल्यामुळे आणि आम्हाला आता उच्च शिक्षित आणि तरुण पिढी असल्यामुळे आम्हाला त्यांनी संधी द्यावी आणि हे आवाहन करू इच्छितो की आम्ही नक्कीच विजयी होणार आहे। नमस्कार, मी किरण लक्ष्मण राजपूत प्रभाग क्रमांक 6D मधून उमेदवारी करत आहे। आम्ही लोकांच्या नागरिकांमध्ये जाऊन नागरिकांचे प्रश्न स्वतः नागरिक आम्हाला प्रभागातले प्रश्न सांगत आहेत। कारण गेले पंचवार्षिक झालेले जे नगरसेवक होते ते प्रभागात फिरकलेच नाही। नागरिकांच्या अक्षरशः म्हणजे सांगताना त्यांचा रोज जो होता तो मागील नगरसेवकांवरच आहे आणि त्यांच्या प्रभागातील नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्याही आम्ही त्यांच्याबरोबर प्रचार करत असताना जाणून घेत आहेत। आणि अत्यंत प्रभाग म्हणजे आज प्रभागात काम करत असताना हे जे नगरसेवक आहे हे फक्त नामधारी नगरसेवक आहे। कोणाला वडिलांचे नाव वापरावं लागत आहे, कोणाला काही फक्त इतकंच आहे, पण त्यांचे काम शून्य आहे प्रभागामध्ये। विरोधकांचं काही आव्हान वाटतंय का? निवडून वाटतंय हे बघा, जे आज आपण जनतेने या सर्व जळगाव शहराच्या जनतेने बघितले, जे फोडाफाडीचं हे माघार घेण्यासाठी जे आज नगरसेवक काही उमेदवारांना त्यांनी दादागिरी करून पैशाची आमिष दाखवून माघार केली, ते काही जळगाव शहराच्या जनतेला काही पटलेले नाही आहे। जनता अक्षरशः लोकांना आज तुम्ही जनतेला समोर जावं ना, जनते जर तुम्हाला इतकं हे आहे, तुम्हाला भाजप पक्षाला इतकं वाटतं की आम्ही इतके काम केले तितके काम केले, तर तुम्ही समोर जावं लोकांच्या जनतेसमोर आणि करावं, हेच आम्ही सांगतो।